नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सध्या एकच रणधुमाळी चालू आहे, ती म्हणजे अजित पवारांनी काढलेली योजना, ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना। ही योजना काय आहेत हे आपण सविस्तर बघणार आहोत आणि याच्या अटी काय आहेत हे आपण बघणार आहोत। ह्या कोणत्या नागरिकांना लागू होणार आहेत हे पण आपण बघणार आहोत। तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता कोण आहेत हे आपण या व्हिडिओतून बघणार आहोत। याच्यासाठी किती अटी आहेत, याच्यासाठी काय करावं लागणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत। जर तुम्ही महिला असाल आणि महाराष्ट्राच्या रहिवासी असाल तर तुम्हाला माहिती असेल की महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सर्व आवश्यक कागदपत्रे जमा करून या योजनेचा अर्ज करायचा आहे आणि तो अर्ज कसा करायचा आहे आपण बघणार आहोत। यानंतर आपण या योजनेला कोणत्या अटी लागू झालेल्या आहेत याकडे थोडं लक्ष देऊया। पहिली जी अट आहे ती ही आहे की या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे। दुसरी अट ही आहे की राज्यातील 21 ते 60 वर्ष वयोगटातील महिला या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्रता असतील। तिसरी जी अट आहे ती म्हणजे आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील गरीब महिला या लाभासाठी पात्र असतील। त्यानंतर चौथी जी अट आहे ती ही आहे की अर्जदार महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे। त्यानंतर पाचवी जी आहे ती अर्ज करणारी महिला किंवा तिच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीवाला नसावा। पाचवी जी आहे ती म्हणजे आयकर भरणाऱ्या कुटुंबातील महिला या योजनेसाठी पात्र नसणार नाही। सातवी जी अट आहे ती म्हणजे अर्जदार महिलेचे बँक खाते आधार कार्डशी लिंक केले असावे। अशा आहेत ह्या पूर्ण 7-8। याच्यामध्ये जर महिला बसत असतील तर त्यांनी आवश्यक तो फॉर्म भरावा आणि त्या योजनेचा लाभ घ्यावा। त्यानंतर तुम्हाला योजनेचा लाभ मिळवण्यासाठी थोडीशी प्रतीक्षा करावी लागेल। ही योजना जुलै महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जाईल। सध्या महाराष्ट्र सरकारने या योजनेसाठी अर्ज स्वीकारण्यासाठी कोणतीही अधिकृत वेबसाईट जाहीर केलेली नाहीत किंवा सुरू केलेली नाहीत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 साठी अर्जाची संबंधित सर्व माहिती मिळाल्यावर आणि दरम्यान 1500 ची आर्थिक सहाय्यता मिळू शकते। तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।